नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास प्रकरण 4 आर्थिक विकास याबद्दल उरलेल्या पाठाची माहिती घेणार आहोत. आज आपण मागील याच पाठातील माहिती घेतली याप्रमाणे भारताची मिश्र अर्थव्यवस्था याबद्दल आपण अभ्यास केला. भारताने आपल्या विकासासाठी ज्या पंचवार्षिक विविध योजना निर्माण केल्या याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण 20 कलमी जो कार्यक्रम आहे हा इंदिरा गांधी यांच्या काळात हाती घेण्यात आलेला होता. याबद्दल सुद्धा आपण माहिती यामध्ये घेतलेली आहे. इंदिरा गांधींच्या काळात अजून एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण. कारण भारत स्वतंत्र झाला त्या काळात ज्या बँका होत्या ह्या सर्व बँका ह्या खाजगी स्वरूपाच्या होत्या आणि या ज्या बँका होत्या या बँकावर सगळ्या भारतातील जास्तीत जास्त लोकांचे जे व्यवहार होते अवलंबून होते. त्यामुळं एक प्रकारे खाजगी क्षेत्रातील बड्या लोकांचीच, मोजक्या बँकांचीच मक्तेदारी संपूर्ण भारतात निर्माण झाली होती आणि भारताच्या विकासासाठी एक चांगली बाब नव्हती. म्हणून या बँकेतील पैसा भारताच्या विकासासाठी किंवा सर्व लोकांसाठी उपलब्ध करून देणे, तसेच या बँका त्या उलाढालीतून भारतीय सरकारला नफा प्राप्त करून देण्याच्या उद्दिष्टाने भारत सरकारने आपण म्हणू शकतो 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून भारतीय स्टेट बँक यामध्ये रूपांतर केले आणि भारतीय स्टेट बँकेने अल्पावधीतच संपूर्ण देशामध्ये आपल्या शाखा निर्माण केल्या. याचा अर्थ आपण सांगू शकतो की भारतातील सगळ्यात मोठी जी बँक आहे की त्या बँकेचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे. जास्तीत जास्त शाखा ज्या बँकेच्या आहेत त्या बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे पहा. त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात पुढे 19 जुलै 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक अशा महत्त्वाच्या दिग्गज बँका या आपण म्हणू शकतो की राष्ट्रीयकरण करून त्या सरकारी मालकीच्या झाल्या. आणि त्यानंतर 1980 मध्ये आणखीन 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अशा पद्धतीनं या बँकांच्या मार्फत सरकारने जी मोजक्याच लोकांची जी मक्तेदारी आणि नफेखोरी होती यावर आपण म्हणू शकतो अंकुश लावला आणि ह्या बँका सामान्य लोकांना कर्ज देण्यासाठी सरकारी मालकीच्या झाल्या. त्याचा फायदा म्हणजे सरकारला यातून फार मोठा उत्पन्नाचा मार्ग निर्माण झाला आणि लोकांनासुद्धा आपापल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये बँकेतून पैसे काढणे सोपे झाले. त्यानंतर आपण पाहिलं की कामगार समस्या, गिरणी कामगार जे होते ह्या गिरणी कामगारांनी मुंबई येथे त्यांच्या बोनससाठी एक मोठा असा संप निर्माण केला होता. हा संप भारतीय इतिहासातील सर्वात मोठा लांब चाललेला संप होता. हा जो संप होता जवळपास मुंबईमधील 2.5 लाख गिरणी कामगारांनी हा संप निर्माण केलेला होता आणि जवळपास 1 वर्षभर हा संप चालला होता. परंतु सरकार आणि या संपातील जे लोक होते किंवा कामगार होते यांच्यामध्ये तडजोड न झाले आणि जे त्या काळातले जे वातावरण होते गिरणीसाठी किंवा सूत कापडासाठी जे अनुकूल राहिले नसल्यामुळं हा जो कामगारांचा संप होता हा आपण म्हणू शकतो की एक प्रकारे अयशस्वी झालेला आहे. त्यानंतर जसं काळ उलटत गेला तसतसं भारतामध्ये आर्थिक प्रगती होत गेली. संप हा आपण शकतो की 8व्या दशकात झालेला होता. जे 9वं दशक जे सुरू झालं या दशकामध्ये नवे आर्थिक धोरण हे भारताने किंवा भारतीय लोकांनी पाहिलं. तर PV नरसिंहराव यांच्या काळात नवीन आर्थिक धोरणास सुरुवात झाली. तर 1991ला आपण सांगू शकतो की PV नरसिंहराव हे मुख्यमंत्री आपले पंतप्रधान झाले आणि त्यानंतर भारताचे अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थव्यवस्थेचा कारभार किंवा जे आपण म्हणतो अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे हा खाते देण्यात आलं. त्या काळात भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती पहा.
चलनवाढीचा दर 17% झालेला होता आणि आर्थिक वृद्धीचा दर फक्त 1.1% एवढाच राहिलेला होता. आणि भारताकडे जर आवश्यक अशा वस्तू जर आपल्याला खरेदी करायच्या असतील दुसऱ्या देशातून, त्यासाठी परकीय चलन हे अत्यंत कमी राहिले होते. म्हणजे आठवडाभर भारताला परकीय वस्तू आपण खरेदी करू शकतो त्यासाठी एवढंच चलन राहिलं होतं. त्यामुळं भारताने एक नवीन पद्धतीचं आर्थिक धोरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झालेलं आहे. त्यासाठी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना याचे श्रेय देण्यात येईल. आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होण्यापूर्वीचा जर काळ पाहिला तर मागच्या जे सरकार होतं, चंद्रशेखर सरकार असू द्या किंवा विविध प्रकारचे विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार असू द्या, त्यांनी लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी केलेली होती. त्यामुळे त्यासाठी 10,000 कोटी रुपये हा भारतीय अर्थव्यवस्थेवर बोजा पडलेला होता. तसेच त्या काळात भारताची परिस्थिती खराब होत असल्यामुळं अनेक भारतात अस्थायी जे आपले NRI लोक असतात किंवा विदेशात राहणारे भारतीय लोक असतात, त्यांनी भारतातल्या अर्थव्यवस्थेतून शेअर मार्केटमधून आपले पैसे काढायला सुरुवात केली होती. त्यामुळं भारताचा त्या काळातील जो परिस्थिती होती अत्यंत बिकट होती. अशा परिस्थितीत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थमंत्र्याचा कारभार आपल्या हातात घेतला आणि त्यापासून त्यांनी सगळ्यात पहिले या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी दुरुस्ती किंवा दोषदुरुस्ती उपाययोजना, याला करेक्टिव्हिटी मेजर्स असं म्हटलं जातं, ही एक प्रकारची योजना त्यांनी आणली. आणि या योजनेमार्फत त्यांनी ज्या आपल्या अर्थव्यवस्थेतल्या काही जे चुका आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि यांच्या ह्या सुरुवातीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सर्वप्रथम भारतामध्ये परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली. पूर्वी भारतामध्ये परकीय गुंतवणुकीला मान्यता नव्हती. म्हणजे परदेशातले लोक भारतीय कंपन्यांमध्ये शेअर विकत घेऊ शकत नव्हते. परंतु त्यांनी भारतामध्ये पैसा आणण्यासाठी परकीय लोकांना भारतीय कंपन्यांमध्ये शेअर विकत घेण्यासाठी त्यांना चालना दिली. आणि फक्त 18 उद्योग सोडता इतर उद्योगामध्ये परकीय जी आपण म्हणू शकतो थेट गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे परकीय जे उद्योजक होते, मोठमोठे लोक होते, त्यांनी भारतीय कंपन्यांमध्ये आपला पैसा लावला. साहजिकच भारतीय अर्थव्यवस्थेला परकीय चलन मिळाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला त्या काळात फार मोठा नफा झाला. दुसरं काम त्यांनी केलं ते शेअर बाजारावर त्यांनी नियंत्रण आणलं. शेअर बाजार पूर्वी सरकारचं नियंत्रण नव्हतं, परंतु 1992 नंतर शेअर मार्केटवर सरकार नियंत्रण ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली. जास्त नफेखोरी कुणी करू नये यावर त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, एक प्रकारे एक सेबी नावाची त्यांनी एक संस्था निर्माण केली. आणि सेबीच्या अंतर्गत त्यानंतर भारतीय शेअर मार्केट त्यांच्या नियंत्रणाखाली काम करू लागले. त्यामुळे नफेखोरी कमी झाली आणि या पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेतला पैसा हा मोजक्याच लोकांच्या हातात न जाता तो त्या अर्थव्यवस्थेत त्या कंपन्यांना भेटू लागला. आणि साहजिकच कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नफा होऊन कंपन्या ह्या त्या काळात भरभराटीला लागल्या. त्यामुळे भारतामध्ये एक प्रकारे रोजगार निर्मितीला एक त्या काळात चालना मिळाली. तसेच याचा एक दुसरा फायदा म्हणजे मंदीचे सावट दूर झाले आणि भारताने 1991 नंतर मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. या प्रगतीचा आणखी असा एक फायदा झाला होता की भारताने 1991 आधी जी आपली ढासळलेली जी परिस्थिती होती, यासाठी जे सोने परकीय बँकेत तारण ठेवले होते, ते गहाण ठेवलेले सोने भारताने सोडून आणले. आणि तसेच भारत सरकारने दूरसंचार क्षेत्रसुद्धा काय केले, परकीय चलन किंवा परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. आणि त्यानंतर भारतामध्ये मोबाईल क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतामध्ये सामान्य लोकांना परवडतील अशा पद्धतीने मोबाईल सेवा सुरू झाल्या. आणि मोबाईलचं जे आज आपण जे जाळं पाहतोय, हे जाळं निर्माण होण्यास 1991 नंतर जे नवीन आर्थिक योजना ज्या डॉक्टर मनमोहन सिंग किंवा
किंवा पंतप्रधान असलेले त्या काळातले PV नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत जो त्यांनी अर्थव्यवस्थेसाठी जो वेगळा निर्णय घेतला, हा निर्णय त्या काळात यशस्वी झालेला आपल्याला सांगता येईल पहा. त्यानंतर आपल्याला पाहिजे वर्ल्ड ट्रेड सेंटर ऑर्गनायझेशन, भारतीय जागतिक व्यापार संघटना. आता भारताने खुले आर्थिक धोरण हे स्वीकारलेले होते 91ला. त्यानंतर भारताने 1995ला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO या संघटनेचे त्यांनी सदस्यत्व स्वीकारले. ही संघटना म्हणजे देशामधील व्यापार खुले पद्धतीने चालवणारी, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदभाव करणारे जे कायदे असतात, निर्बंध असतात, नियम व धोरणं हे संपुष्टात आणणारी किंवा खतम करणारी व जागतिक व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणारी ही संघटना आहे. म्हणजे देशादेशातले जे क्लिष्ट असे जे कायदे असतात की जे एका देशाला दुसऱ्या देशाशी व्यापार करून देत नाही, हे व्यापार त्यांनी किंवा हे जे कायदे होते हे कायदे त्यांनी काय केले, नष्ट केले. ही संघटना हे कायदे नष्ट करते आणि एका देशाला दुसऱ्या देशाशी जो व्यापार करत अडचणी येतात, या अडचणी ते काय करत असतात, सोडत असतात. अशा पद्धतीनं जागतिक व्यापार चालवणारी ही WTO ही संघटना आहे आणि या संघटनेचे भारत हा त्या काळात काय झालेला आहे, सदस्य झालेला आहे. तसेच भारत WTO या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा सदस्य होण्यापूर्वी ते GATT या आपण म्हणू शकतो एक करार होता. या कराराअंतर्गत सुद्धा भारत इतर देशांशी व्यापार करत होता, परंतु GATTपेक्षा WTO याचे कायदे सुटसुटीत होते आणि ही जी संघटना होती ही संपूर्ण देशांशी किंवा जास्तीत जास्त देशांशी ही संघटना जोडले गेलेली होती. अनेक देश त्या काळातल्या या संघटनेचे सदस्य होते. त्यामुळे भारताला आपला व्यापार वाढवण्यासाठी या संघटनेचे सदस्य होणे महत्त्वाचे होते आणि म्हणून त्याने 1995ला भारताने WTOचे सदस्यत्व स्वीकारले आणि भारत हा त्या काळात भारताने इतर देशांना आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आपले दरवाजे खुले केले व भारतीय कंपन्यांना आपला जो माल आहे तो इतर देशामध्ये विकण्यासाठी एक मुभा निर्माण झाली. अशा पद्धतीनं 1990च्या दशकामध्ये आपण म्हणू शकतो भारत हा खऱ्या अर्थाने इतर देशांशी जोडला गेला, इतर व्यापाराशी जोडला गेला आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये 1991 नंतर फार मोठे आर्थिक बदल आपल्याला झालेले दिसून येतात. त्यानंतर आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातील पुणे असू द्या, मुंबई असू द्या, औरंगाबाद असू द्या, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा जे शहरांचा विकास आहे 1990 नंतरच सुरू झाला. कारण या ठिकाणी अनेक बाहेरच्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या भारतामध्ये प्रोडक्शन सुरू केलं आणि भारतामध्ये लोकांना स्वस्तामध्ये नवीन नवीन गोष्टी भेटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भारताचा एक प्रकारे आपण म्हणू शकतो राहणीमान सुधारलं. पूर्वी जे मोबाईल होते हे मोबाईल हे अतिश्रीमंत लोकांकडेच होती, परंतु अनेक कंपन्या भारतामध्ये आल्या, अनेक दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांनी भारतामध्ये नेटवर्क सुरू केलं. अनेक मोबाईल कंपन्यांनी आपले मोबाईल स्वस्तामध्ये निर्माण केले, विविध क्षेत्रातले यंत्र निर्माण केलं, घरगुपयोगी वस्तू स्वस्तामध्ये निर्माण केल्या आणि त्या वस्तू भारतीय लोकांना घेणं परवडत होतं. त्यामुळं 1991 नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये लोकांच्या राहणीमानात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचालीचा अभ्यास केला. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा आपला भारताने प्रवास केला. पुढील पाठात आपण भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. धन्यवाद.